बघा मित्रांनो, आज आपण एक नवीन घटक अभ्यासतोय ज्याचं नाव आहे मिश्रणी. म्हणजे जरी मिश्रणी हा घटक आपल्याला वेगळा वाटत असला तरीही याच्यापूर्वी आपण जो घटक बघितला आहे कोणता, गुणोत्तर व प्रमाण. तर या गुणोत्तर व प्रमाण या घटकावरच बऱ्यापैकी मिश्रणी हा घटक अवलंबून आहे. ठीक आहे. तर आता याच्यासाठी बघा आपल्याला थोडंसं गुणोत्तर व प्रमाणचं बेसिक बघावं लागेल. समजा माझ्याकडे 500 लिटरचं एक मिश्रण आहे, बरोबर. थोडंसं आधी आपण बेसिक बघूया. बघा 500 लिटरचं मिश्रण आहे, याच्यात दूध पण आहे आणि याच्यात पाणी पण आहे. ओके. बरं, दूध आणि पाण्याचं गुणोत्तर समजा आहे 3:2. याचा अर्थ काय झाला की या 500 लिटरमधले जेव्हा 3 भाग दूध असतील तेव्हा 2 भाग काय असणार आहेत, पाणी. इथं याचा अर्थ असा नाही की हे 3 लिटर आहेत आणि हे 2 लिटर आहेत, असं नाही. गुणोत्तर म्हणजे काय असतं, साधारण याचे भाग जेव्हा आपण करतो तेव्हा त्याचा 3 भाग दूध आणि जेव्हा 3 भाग दूध असतील तेव्हा 2 भाग पाणी. याचा अर्थ आपल्याला किती भाग करायचे आहेत, याचा अर्थ आपल्याला याचे एकूण 5 भाग करायचे. कशाचे, या 500 लिटर. 500 लिटरचे मी काय करणार, 5 भाग करणार आणि या 5 पैकी 3 भाग दूध आणि 2 भाग पाणी, असा याचा अर्थ असतो. आणि हे मिश्रण किंवा गुणोत्तर प्रमाणचं काय आहे, सगळ्यात महत्त्वाचं बेसिक आहे. यात 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत की जेव्हा 3:2 असं गुणोत्तर दिलं असतं याचा अर्थ काय, एकूण भाग किती आहेत, 3 आणि 2 5 भाग आहेत, त्यातले 3 भाग दूध असेल, 2 भाग पाणी असेल. ठीक आहे. मग आता आपण उदाहरणांच्याकडे वळू. बघा इथं उदाहरण काय दिलं आहे, एका 540 मिली द्रावणामध्ये अल्कोहोल आणि पाणी यांचे गुणोत्तर 5:4 आहे. जर त्या द्रावणामध्ये आणखी 60 मिली अल्कोहोल टाकले तर नवीन द्रावणामधील अल्कोहोल आणि पाणी यांचे गुणोत्तर किती. बघा पहिल्यांदा काय आपल्या लक्षात आलं, एकूण मिश्रण किती आहे. बघा सुरुवातीचं मिश्रण किती आहे, सुरुवातीचं मिश्रण आहे 540 मिली. बरं, या 540मध्ये काय काय आहे, एक आहे अल्कोहोल आणि एक आहे पाणी. याचं प्रमाण किती दिलं आहे, 5:4. याचाच अर्थ काय झाला, यातले 5 भाग अल्कोहोल, 4 भाग पाणी, म्हणजे टोटल भाग किती आहेत, टोटल भाग झाले 9. मग आपल्याला पहिल्यांदा काय करावं लागेल, या 540चे 9 भाग करावे लागतील आणि एका भागाची किंमत काढावी, बरोबर ना. मग एका भागाची किंमत काढताना मी काय करतो, 540ला 9 भागतो, म्हणजे 9 एके 9, 9 सत्क 54, वरचा एक 0, म्हणजे एका भागाची किंमत किती आली, 60 मिली, बरोबर. मग आता मला सांगा अल्कोहोल किती आहे, अल्कोहोल 5 भाग आहे, म्हणजे 5 भाग गुणिले एका भागाची किंमत 60, म्हणजे किती आले, 300 मिली अल्कोहोल. बरं, पाणी बघितलं तर पाण्याचे भाग किती आहेत, 4 भाग, एका भागाची किंमत 60, म्हणजे 4 सत्क 24, 240 मिली दूध आहे. बघा आता काय झालं, हे मी 540 मिलीमधलं काढलं, बरोबर. अल्कोहोल किती आहे, 300 आणि पाणी किती आहे, 240. आता काय झालं बघा, आता त्या द्रावणामध्ये आणखी 60 मिली अल्कोहोल टाकलं, म्हणजे मला सांगा आता अल्कोहोल किती झालं, आधी होतं किती, 300 होतं, या 300मध्ये 60 टाकलं म्हणजे किती झालं, 360. बरं, आता पाणी काय चेंज झाले का, पाण्यामध्ये काय बदल केला आहे का, नाही. पाणी 240 आहे तितकंच राहील. आता काय विचारलं आहे, आता याचं गुणोत्तर विचार. आता गुणोत्तर म्हणजे आपलं झालं बघा, गुणोत्तर प्रमाणमध्ये गुणोत्तर याचाच अर्थ काय असतो, भागाकार. गुणोत्तर याचाच अर्थ काय असतो, भागाकार. बघा म्हणजेच याचा भागाकार 360 भागिले 240, शून्याला 0 गेले म्हणजे 36 आणि 24 आहे, म्हणजे 12 36, 12 2 24, म्हणजे अल्कोहोल आणि पाणी याचं गुणोत्तर किती असेल, 3:2. हे आपलं काय असेल, बरोबर उत्तर असेल. ठीक आहे. त्याच्यानंतर इथं काय म्हटलेलं आहे, एका 450 मिली द्रावणामध्ये अल्कोहोलचे प्रमाण 40% आहे, इथं टक्क्यामध्ये दिलं, आणि उर्वरित पाणी आहे. जर त्या द्रावणामध्ये आणखी 60 मिली अल्कोहोल टाकलं तर नवीन द्रावणामधील अल्कोहोलचे प्रमाण किती. अल्कोहोलचं प्रमाण विचारलं, म्हणजे अल्कोहोल किती लिटर असेल, प्रमाण म्हणण्यापेक्षा आपण किती लिटर असेल असं म्हणू, किंवा किती अल्कोहोल किती.
प्रमाण म्हटलं की थोडंसं टक्केवारीमध्ये येतं. आधी आपण हे सोपं उदाहरण करूया. बघा काय केलेलं आहे, 450 मिली टोटल आहे. टोटल किती आहे बघा, 450 मिली. त्याच्यात अल्कोहोल आणि पाणी. अल्कोहोल किती आहे, 40%. मग टक्के जेव्हा येतात तेव्हा 100पैकी असतं, म्हणजे 100मधलं 40%, म्हणजे 40 भाग कुठे गेले, अल्कोहोलला. राहिले किती, 60%. 60% पाणी. याचंच आपण गुणोत्तर करूया. 40-60 म्हणजेच किती गुणोत्तर येणार, 10×40, 10×60, पुन्हा 2×3. म्हणजे काय झालं, याचं गुणोत्तर किती आलं, 2×3 आलं. बरं, मग याच्यावरून मी अल्कोहोल काढतो बघा. अल्कोहोलचे आता इथं बघा, अल्कोहोलचे भाग किती, 2. पाण्याचे भाग किती, 3. म्हणजे टोटल भाग किती झाले, 5. मग एका भागाची किंमत बघा. बरोबर, एका भागाची किंमत म्हणजे मी काय करणार, 450 भागिले 5 कर. 5×5, 5×9 45, वरचा 1 0. म्हणजे एका भागाची किंमत किती आली, 90 आली. मग आता मला सांगा, इथं 90 आली. मग माझ्याकडे अल्कोहोल किती आहे बघा. बघा अल्कोहोल आहे 2 भाग आणि 2 भाग. मग एका भागाची किंमत 90, म्हणजे 92 18. बरं ठीक आहे. पाण्याचे भाग किती आहे माझ्याकडे, 3 भाग. 3 × 90 270. ठीक आहे. आता हे आधी होतं तेवढं झालं. आता मी काय केलं, द्रावणामध्ये 60 मिली अल्कोहोल टाकलं बघा. म्हणजे अल्कोहोल होतं किती बघा, अल्कोहोल होतं किती, 180 प्लस झालं किती, 60. म्हणजे झालं किती बघा, 240. बरोबर. मग 240 अल्कोहोल झालं आणि पाणी किती, 270 आहे तसं. म्हणजे मी काय काढलं आधी, अल्कोहोल किती हे काढलं. ओके. मग आता मला याचं प्रमाण काढायचं, म्हणजे टक्क्यात प्रमाण काढायचं. प्रमाण काढा याचा अर्थ ऑप्शन काय असणार आहेत, टक्क्यामध्ये. बरं, अल्कोहोल 240 आहे. एकूण कितीपैकी बघा, 240 आणि 270 म्हणजे 510 पैकी. आता हे 450चं 510 का झालं, कारण इथं आपण 60 मिली आता ॲड केलो आहे ना. हे बघा, हे 60 मिली ॲड केलं का नाही, म्हणजे 510. मग आता काय झालं बघा, अल्कोहोलचं जेव्हा मी प्रमाण काढतो तेव्हा अल्कोहोल किती आहे, 240. कितीपैकी, 510 पैकी. टक्के म्हणून गुणिले 100. मग सोपं आहे बघा, सोपं आहे. किती आलं, 0ला 0 गेलं. ओके. मग बघा, मग आता किती, 17. 3 गुणू आपण, 3 × 3, 3 × 7 21, 3 × 8 24, वरचा 1 0. म्हणजे किती राहिले, 800 भागिले 17. ठीक आहे. बघा, 17 चोक 68 उरले 20. 17 7 भाग जाईल, पुन्हा शिल्लक राहिला 1 आणि हे 17. म्हणजे 47.1/17 हे काय येईल, पर्सेंटेज. हे कॅल्क्युलेशन मी थोडंसं फास्ट केलं. हे कॅल्क्युलेशन काय किंवा भागाकार सगळ्यांना जमतं. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा, काय म्हणलेला आहे, एक दूध आणि पाणी यांचं मिश्रण आहे. त्याच्यामध्ये 729 मिली मिश्रणामध्ये त्याचे प्रमाण 7:2 आहे. तर त्यांचे प्रमाण 7:3 होण्यासाठी किती मिली पाणी टाकावं लागेल बघा. मग आता हे करण्यासाठी मला पहिल्यांदा काय करावं लागेल, पहिल्यांदा बघा इथं समजून घ्या. दूध आणि पाणी टोटल किती आहे, 729 मिली. बरं, याच्यात दुधाचं प्रमाण किती आहे, दूध आणि पाणी. दूध आणि पाण्याचं प्रमाण 7:2 आहे. म्हणजे टोटल किती भाग झाले, 9 भाग झाले. पहिला मी एका भागाची किंमत काढतो. एका भागाची किंमत काढतो म्हणजे 729ला मी 9 भागतो. 9 × 9, 9 × 8 = 72, 9 × 9. म्हणजे एका भागाची किंमत आली 81. बरं, दूध किती आहे, 7 भाग. म्हणजे 7 × 81. मग 7 × 81 म्हणजे किती आले, 7 × 7 = 7 × 56, म्हणजे 567 मिली. बरं, आता पाणी बघा, पाण्याचे भाग किती आहेत, 2. 2 × 81, मग 81 दोन्ही 162 मिली. बरं, आता हे सगळं झालं. आता काय पाहिजे मला, त्यांचं प्रमाण 7:3 होण्यासाठी किती मिली पाणी टाकावं लागेल बघा. त्यांचं प्रमाण मला 7:3 व्हायचं. मग काय ॲड करावं लागेल, पण त्यात पाणी ॲड करावं लागेल ना.
मग आपण मगाशी काय बघितलं होतं बघा, इथं दूध होतं, दूध 567 आहे, पाणी होतं 162 आहे, यांचं आपण गुणोत्तर बघितलं. गुणोत्तर म्हणजे काय, भागाकार. आता किती पाहिजे मला, 7 असतील, पण हा भागाकार कधी येणार आहे, मला या पाण्यामध्ये काहीतरी टाकावं लागेल ना, म्हणजेच मी पाण्यामध्ये काय करतो, एक्स टाकतो. हे समजून घ्या, कारण इथं त्यांनी किती मिली पाणी टाकावे म्हटलं, म्हणून मी पाण्यात अधिक एक्स केलं. समजा इथं जर दूध पाहिजे दुधामध्ये टाकायचं म्हटलं असतं तर वर इथं दुधाला मी ॲड केलं असतं अधिक एक्स. ठीक आहे. तर आता बघा, आता काय झालं, मग हे कॅल्क्युलेशन आपण सोडूया. बघा 567 गुणिले 3 बरोबर 7 कंसात 162 अधिक एक्स. हे घेताना गुणिले सगळं डायरेक्ट कंसात घ्यायचं. मग बघा 567 गुणिले 3 म्हणजे मी काय करतो, हे गुणिले 7 आहे, हे गुणिले 7 मी डायरेक्ट इकडं भागाकारात आणतो तरी चालतं बरं का, म्हणजे डायरेक्ट भागिले 7 करतो बरोबर 162 अधिक एक्स. 7 एके 7, 7 8 56, 7 एके 7. कॅल्क्युलेशन पुढे घेऊया, म्हणजे 81 गुणिले 3 बरोबर 162 अधिक एक्स. आता 81 गुणिले 3, 3 एके 3, 3 8 24, 243. हे अधिक 62 इकडं आलं, वजा 162 झालं. मग 243 वजा 162 म्हणजे किती आलं, 81. म्हणून 7 3 गुणाकार करण्यासाठी पाणी किती ॲड करावं लागेल, 81 मिली पाणी ॲड करावं लागेल. सोपा प्रश्न आहे. आधी काय होतं, आपण सरळ दिलं होतं, आता फक्त इथं उलट आहे. पुढे बघा, सेम आहे बघा. एक दारू आणि पाणी यांच्यामध्ये 800 मिली मिश्रणामध्ये त्याचे प्रमाण काय आहे, 3:1 आहे. त्या मिश्रणापैकी 200 मिली मिश्रण काढून घेतले आणि त्याऐवजी 200 मिली पाणी टाकले, तर नवीन मिश्रणामधील दारू आणि पाणी यांचे गुणोत्तर किती. काय केलं बघा, मिश्रण आहे, टोटल मिश्रण किती आहे, 800 मिली. बघा टोटल मिश्रण किती, 800 मिली. हां, त्याचं प्रमाण 3:1 आहे, बरोबर. त्याचं प्रमाण काय आहे, 3:1 आहे. मग आता 3:1 आहे याचा अर्थ बघा, इथं मी काय करू, इथं टोटल काढायची म्हणजे गरज नाही, हे टोटल भाग किंवा हे करायची इथं गरज नाही. काय करायचं आहे बघा, आपल्याला एक फक्त समजून घेऊया की काय आहे, 800 मिली मिश्रण आहे, बरोबर, आणि त्याच्यातला 3:1 भाग आहे. आता काय केलं, त्या मिश्रणापैकी 200 मिश्रण काढून घेतलं, 200 मिली काढून घेतलं. टोटल होतं 800, मी 200 काढून घेतलं, राहिलं किती, 600 मिली राहिलं. बरं, 600 मिली. आता याच्याऐवजी 200 मिली परत पाणी टाकले बरं का, 200 मिली काय केलं, पाणी टाकलं. आता मला सांगा, हे 600 मिली आहे, बरोबर. यातलं मी 200 मिली काढून घेतलं, पण काय काढून घेतलं आहे मी, 200 मिली मिश्रणच काढून घेतलं ना, 200 मिली मिश्रणच काढून घेतलं. म्हणजे आत्तासुद्धा याचं गुणोत्तर 3:1च राहणार आहे का, कारण याच्यातसुद्धा गुणोत्तर 3:1 होतं. मग समजा मला काढून घ्यायचं तरी मी 200 मिली मिश्रण काढून घेतलं ना, त्यामुळे हे चेंज होणार आहे का, नाही. हे कधी चेंज झालं असतं, समजा मी जर इथं 200 मिली दूध काढून घेतलं असतं तर हे प्रमाण कमी झालं असतं किंवा चेंज झालं असतं. समजा मी दुसरा कुठला घटक दारू काढून घेतली असती तरीही ते चेंज झालं असतं. म्हणजे काय, जेव्हा याच्यातला एखादाच घटक मी काढून घेतो तेव्हा ते गुणोत्तर चेंज होतं. पण इथं काय आहे, मी 200 मिश्रण काढून घेतलं, म्हणजे दोन्ही पण घटक काढून घेतले ना, त्यामुळे गुणोत्तर तेच राहणार. मग आता इथं सोपं आहे बघा, टोटल भाग किती झाले, 5 भाग झाले. बरं, एका भागाची किंमत किती आली बघा, 600 भागिले 5 म्हणजे 5 एके 5, 5 2 10 म्हणजे 120 ml एका भागाची किंमत. मग एका भागाची किंमत 600 पैकी एका भागाची किंमत 120 आहे. मग आता 3:1 काय होतं बघा, 3 दारू आणि 1 पाणी. मग दारू बघा किती आहे, 3 भाग, एका भागाची किंमत 120, 12 त्रिक 36. बरं, पाण्याचे भाग काय झाले, पाणी 1 भाग आहे गुणिले 120 लिटर पाणी झालं. ओके. आता काय झालं, आता त्याच्याऐवजी 200 मिली काय मिक्स केलं, पाणी मिक्स केले, मिश्रण नाही. लक्षात घ्या, एक घटक बघायचा असतो आपण. इथं काढून घेताना दोन्ही काढून घेतलं म्हणून गुणोत्तर सेम राहिलं. आता एक घटक आहे, कसं असतं माहीत आहे काय, समजा हे मिश्रण आहे बघा, हे मिश्रण आहे, हे जेव्हा आपण काढून घेतो, मिश्रण काढून घेतलं की गुणोत्तर तेच राहणार आहे, कारण जे काढून घेणार आहे ते पण समान प्रमाणातच बाहेर येणार आहे. पण जेव्हा एकच घटक काढून घेतो किंवा एकच घटक ॲड करतो तेव्हा प्रमाण बदलतं.
पण जेव्हा मिश्रण काढून घेतो किंवा समान गुणोत्तराचं मिश्रण ॲड करतो तेव्हा गुणोत्तर चेंज होत नाही, हे लक्षात घ्या. बरं, मग आता काय केलं, आता मात्र 200 मिली पाणी टाकलं. बरं, मग आता पाण्यात पुन्हा मी काय केलं, 200 मिली पाणी टाकलं. काय राहिलं, 320 पाणी झालं. तर आत्ता दारू आणि पाणी याचं गुणोत्तर विचारलं. म्हणजे दारू आणि पाणी याचं गुणोत्तर म्हणजे काय, भागाकार. 360 भागिले 320. पुन्हा बघा, 360 भागिले 320. शून्याला शून्य गेले. बघा, 3 एके 3, 3 दोन्ही 6, 3 एके 3, 3 सन 3 चौक 12. एकच 360. बघा, 360 भागिले 320 म्हणजे 36. शून्याला शून्य गेले. बे के बे, बेआटी 16. बे के बे, बेसक 12. पुन्हा 92 18, बेआटी 16 म्हणजे 9/8 म्हणजे 9/8. हे माझं काय असणार आहे, उत्तर असणार आहे. एकच मिनटं, काहीतरी कॅल्क्युलेशन आपलं इथे मिस झालेलं आहे. काय केलं इथं, दारू आणि पाणी यांचे गुणोत्तर किती, नवीन मिश्रणात. ओके, बघा इथं आपल्याला काय आलं होतं, 360. सॉरी आपलं काय इथं चेंज झाले लक्षात घ्या. इथे बघा, इथे टोटल भाग 5 कसे आले, इथे टोटल भाग 4 यायला पाहिजेत ना. इथं आपलं थोडंसं चुकलं बघा. हां, टोटल भाग 4 आले, 4 5 नाही. म्हणून एका भागाची किंमत काय केली मी, 800 भागिले 4. 4 दोन्ही 8, एका भागाची किंमत आली 200. मग बघा, दारू किती होतं, 3 भाग, 3 गुणिले 200, 3 दोन्ही 600. आणि पाण्याचा 1 भाग आहे म्हणजे हा 1 भाग 200. ओके, ठीक आहे. म्हणजे हे टोटलमधलं. ओके, जेव्हा मी हे कमी करतो, ऐकून घ्या बरोबर. आता जेव्हा मी हे 600 मिलीचा विचार करतो, कारण शिल्लक 600 मिली राहिलं होतं. 600 मिलीमध्ये सुद्धा काय झालं, 3 आणि 1 4 भाग म्हणजे 600 भागिले 4. 1 मिनटं व्यवस्थित लिहितो. बघा इथं 600 भागिले 4, 4 एके 4 म्हणजे 15 चौक 60. 1 भाग आला 150चा. मग 1 भाग आला 150चा. मग दारू किती भाग आहे, 3 भाग म्हणजे 15 त्रिक 45. पाणी किती भाग आहे, 1 भाग 150 म्हणजे पाणी आलं 150. बरं, याच्यात आता काय केलं, माझ्याकडे दारू आहे 450 मिली, पाणी आहे 150 मिली. यात मला काय मिक्स करायचं आहे, पाणी मिक्स करायचं आहे. म्हणजे 200 मिली मी पाणी मिक्स केलं म्हणजे किती आलं, 350. मग यांचं गुणोत्तर, याचा अर्थ 450 भागिले 350 म्हणजे काय झालं, 5 9 45, 5 असते 35, 9 7. पर्याय क्रमांक 1 हे माझं काय असेल, उत्तर असेल. बघा इथं काय झालं होतं, फक्त मी टोटल भाग 5 गडबडीत घेतली, त्यामुळे थोडंसं काय करायला लागेल, आपल्याला इथं चेंज करायला लागेल. ओके, गडबडीत तेवढं थोडंसं होऊन जातं. इथं बघा काय केलं आहे, एका 700 मिली द्रावणामध्ये 700 मिली द्रावणामध्ये दूध आणि पाणी यांचे मिश्रण आहे. त्यामध्ये दुधाचे प्रमाण 70% आहे. जर त्या मिश्रणामधून 200 मिली काढून घेतले, जर मिश्रण काढून घ्यायचं असेल तर पहिल्यांदाच ते कमी करून घ्यायचं. याचा अर्थ काय, 700 मिली होतं बरोबर, त्याच्यातून 200 मिली गेलं म्हणजे राहिलं किती, 500 मिली. बघा 500 मिली राहिलं. आता या 500 मिलीमध्ये काय झालं आहे, या 500 मिलीमध्ये प्रमाण काय आहे बघा. या 500 मिलीमध्ये 2 गोष्टी आहेत, एक आहे दूध आणि दुसरं आहे पाणी. बरं, दूध आणि पाणी याचं मिश्रण आहे. दुधाचे 70% आहेत. मग आता टक्क्यात आपण बघितलं, दूध 70%, मग पाणी किती असणार, 30%. म्हणजे यांचं गुणोत्तर किती आलं, 7 असतील. का, शून्याला शून्य गेलं बरोबर. काय आलं, गुणोत्तर. मग गुणोत्तर जर 7 असतील ना, तर काय पाहिजे बघा बरोबर. मग मी फक्त पाणी काढून घेऊ का, कारण मला इथं काय करायचं आहे, 200 मिली पहिला दूध पण काढायचं आहे. मग काय करतो, दूध पण काढतो आणि पाणी पण काढतो. म्हणजे 7 आणि 3 काय झाले, 10 भाग झाले. मग एका भागाची किंमत काढायची आहे म्हणजे 500 भागिले मी 10 करतो, 10 5 50. एका भागाची किंमत आली. ओके, मग आता काय होणार आहे बघा
दूध 7 गुणिले 50 350. पाणी किती भाग आहेत? 3 भाग आहेत. 50 3 5 15 150 मिली. याच्यात आता काय केलं? 200 मिली दूध टाकलं. दूध वाढवायचं आहे बघा, वर दूध आहे, दूध वाढवायचं म्हणजे दूध झाले 550, पाणी झालं 150. तर काय विचारलं आहे? तर अंतिम मिश्रणामध्ये दुधाचे प्रमाण किती टक्क्यात पाहिजे, दूध किती. आता मला सांगा एकूण किती आहे? एकूण किती झालं? 700 झालं ना. का? कारण दूध 550, पाणी 150, 700. मग काय झालं? 700 पैकी दूध किती आहे? कारण दुधाचं प्रमाण विचारले. दूध आहे 550, ह्याला गुणिले 100, 2 शून्याला 2 शून्य गेले, 550 भागिले 7 म्हणजे काय झालं बघा? पॉईंटमध्ये. मग आता हेच आपण पूर्ण पॉईंट ठीक आहे. ॲलिगेशनचे प्रश्न. ॲलिगेशन म्हणजे काय? जेव्हा द्रवपदार्थ एकमेकात मिश्र होतात त्याला मिक्सचर म्हणतात, आणि जेव्हा स्थायू पदार्थांचं मिश्रण असेल त्याला ॲलिगेशन असं आपण म्हणतो. काय म्हणतो? ॲलिगेशन. मग आता हा एक फक्त याच्यातला वेगळा प्रकार आहे बघा. काय आहे? 80 किलोचा कांदा आणि 60 किलोचा कांदा यांचे मिश्रण 72 रुपये किलोने विकल्यास 80 रुपये आणि 60 रुपयाच्या कांद्याचे गुणोत्तर. काय करायचं आहे उदाहरणामध्ये? बघा, कांदाच आहे, फक्त 2 किमती आहेत. एक आहे 80 रुपये, एक आहे 80 रुपये किलो, दुसरा आहे 60 रुपये किलो. दोन्ही मिक्स केला आणि विकला किती? 72 रुपये किलो. मग काय करायचं आता? या दोघांच्यातला फरक इथं लिहायचा. म्हणजे 72 आणि 60 मधला जो फरक आहे तो 72 आणि 60 मधला फरक इकडे लिहायचा. मग 72 आणि 60 मधला फरक किती आला? 12 आला. म्हणजे हा काय आहे? 72 आणि 60 मधला फरक आहे. आता इथं मी काय करतो? 80 आणि 72 मधला फरक. आता 80 आणि 72 मधला फरक किती? 8 झालं. 12 60. मग याचं आपण 12 60. मग 12 60 याचाच अर्थ आपण काय करूया? हे संक्षिप्त रूप घेऊया. 4 त्रिकम 12, 4 2 8. म्हणजे माझं उत्तर काय येणार आहे? 3-2. हे माझं काय येणार आहे? उत्तर येणार. सेम प्रश्न आहे बघा पुढं. सेम 25 रुपये प्रति किलोचा गहू, 30 रुपये प्रति किलोचा गहू यांचे मिश्रण 28 रुपये प्रति किलोला विकले, तर त्यामध्ये असणाऱ्या दोन्ही गव्हांच्या प्रमाणाचे गुणोत्तर किती? बघा, गहूच आहे, इकडचा गहू आहे 25 रुपये किलो, इकडचा गहू आहे 30 रुपये किलो. दोन्ही विकायचे आहेत मला. किती? 28 रुपये. यांच्यातला फरक इथं लिहिला 3, यांच्यातला फरक इथं लिहिला 2. बरोबर. मग आता किती आलं उत्तर माझं? 2 असतील. सोपं आहे. म्हणजे काय करायचं? फक्त मांडणी करायची आणि तिरकी वजाबाकी करायची, संपला विषय. बघा, याच्यानंतर शेवटचा प्रश्न. 75 रुपये प्रति पॅकेटच्या किमतीचा चहा पावडर आणि 550 रुपये प्रति किमतीचा चहा पावडर यांचे मिश्रण 450 रुपये प्रति पॅकेट या दराने विकले, तर त्यांचे अनुक्रमे गुणोत्तर किती? बघा, काय करायचं? इकडं 75 रुपयाचं एक चहा पावडर आहे आणि इकडं 550 रुपयाची एक चहा पावडर. ही विकायचे दोन्ही मिक्स करून. कितीला? 450. दोन्ही मिक्स केली 400. आता पुन्हा काय करतो? मग याच्यातला फरक इथं लिहिला. 550 आणि 450चा फरक 100. काय करायचं? फरक लिहायचं. आता इथं काय लिहिलं मी? 75 आणि 450 मधला फरक, म्हणजे 450 आणि 75 मधला फरक. हा फरक किती आला? 375. म्हणजे माझं गुणोत्तर किती आलं? 100 375. याचं संक्षिप्त रूप बघा. 25 चोक 100, 25 एक्के 25, 25 पाचा 100, 4 15. म्हणजे माझं गुणोत्तर काय ना? 4 15. सोपा घटक आहे, खूप सोपा. आणि याच्यात एवढे प्रकार आहेत बऱ्यापैकी. जर समजलं नाही तर व्हिडिओ पुन्हा
ऐका, समजून घ्या. ठीक आहे, आपण या ठिकाणी थांबूया. थँक्यू सो मच.